आहे बेमुदत, काय एकंदरीत तुझ्या मागण्या आहेत आणि आतापर्यंत प्रशासन दखल घेतलेली आहे का? गेल्या 1 तारखेपासून आम्ही बेमुदत काम बंद करतोय महाराष्ट्रामध्ये आणि 4 तारखेपासून इथं मी स्वतः आणि आमचे काही सहकारी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहे. शासनाने याची कोणतीच दखल घेतलेली नाही आहे. शासनानं कोणती दखल घेतलेली नाही, त्या कारणाने आम्ही इथं आज सरण रचून आंदोलन करतोय. शासनाला कदाचित आमच्या ग्रामरोजगार सेवकाला आणि उपोषणकर्त्याला 100% मारायचं आहे का, ही 100% शंका आमच्या मनात आहे. त्याकरता आज आम्ही एक शासनाचा निषेध म्हणून एक सरण रचून स्वतःला संपवून घेण्याचं हे आंदोलन करतोय. आमच्या मागण्या एकदम साध्या आहे. 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय पारित झाला आहे. आमची मागणी एवढी आहे की जो निर्णय तुम्ही काढला आहे महाराष्ट्र सरकारने, त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि दुसरं NMS ॲप काढला आहे, त्या ॲपची व्यक्ती कामांना सूट मिळावी. ह्या 2 मागण्याच्या अनुषंगाने आम्ही आंदोलन करतोय. पुढील इशारा काय असेल मागण्या मान्य? आता आम्ही सरण रचून आंदोलन करतोय. आता आम्ही एक राज्याच्या वतीने आंदोलन करतोय. जर सरकारने आमच्या ह्या मागण्याची योग्य दखल घेतली नाही किंवा आमच्या आंदोलनाची घेतली नाही, याच्यापेक्षा तीव्र असं आंदोलन होईल आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असे आंदोलन होतील आणि कदाचित आमचे सगळे ग्रामरोजगार सेवक हे मंत्रालयासमोर आत्मदहनही करतील. आजचं जे आंदोलनाचं स्वरूप काय? आम्ही आजचं जे आंदोलन आहे, आमची 4 तारखेपासून बसलो होतो, त्याचे शासनाने योग्य दखल घेतली नाही म्हणून आम्ही सरण रचून आंदोलन करतोय.